गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण डेफिनेट इंटिग्रल्स एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन सेकंड त्यातला 10 नंबरचा एक्झाम्पल आपल्याला पाहायचा आहे. आपण आतापर्यंत 9 एक्झाम्पल पाहिले क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता त्यातला 10 नंबरचा एक्झाम्पल घ्यायचा आहे. म्हणजे हा 10 नंबरचा एक्झाम्पल आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड्सने आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. त्यासाठी फॉर्म्युलेज महत्त्वाचे आहेत. इंटिग्रेशन्स काढताना लक्षात ठेवायचे डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली चांगला पाहिजे तरच इंटिग्रेशन आपल्याला काढता येतं. इथं आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन काढायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशन सेकंड आपला जो टॉपिक आहे त्याचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला 10 नंबरचा एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेला आहे. इंटिग्रेशन 0 to π/4. इंटिग्रेशन 0 to π/4 sec raised to 4 x into dx असं आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. आता हे डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह होत नाही. sec raised to 4 चा आपल्याला इंटिग्रेशन आपल्याला काढता येत नाही, परंतु sec स्क्वेअर चे इंटिग्रेशन आपल्याला काढता येतं. त्याला आपल्याला काय करायचं, sec स्क्वेअर ला आपल्याला मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. मग इथं इंटिग्रेशन 0 to π/4 sec raised स्क्वेअर करायचा आहे आणि इनटू x into sec स्क्वेअर x into dx असं करायचं आहे. sec raised to 4 ला आपण sec स्क्वेअर x into sec स्क्वेअर x मध्ये मल्टिपल आपण दोन वेगवेगळ्या ब्रॅकेट मध्ये आपण सेपरेट मल्टिपल केलं. आता हा जो sec स्क्वेअर आहे हा tan चा डेरिव्हेटिव्ह एक आपण कधी धरायचा आहे आणि sec स्क्वेअर ला आपल्याला tan मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 sec ला आपण जर कन्वर्ट केला tan मध्ये तर 1 plus tan स्क्वेअर x आपल्याला येत आहे ब्रॅकेट क्लोज आणि हा sec स्क्वेअर x जसा तसा राहिला into dx. आता इथं आपल्याला व्हेरिएबल ठेवून द्यायचा आहे. हा tan च्या जागेवरती आपण tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर येतं, म्हणजे tan च्या जागेवरती व्हॅल्यू पुट करून घ्यायची आहे. ते tan x इज इक्वल टू t ठेवून द्यायचा आहे. आता डिफरन्शिएट करून घेतला आपण विथ रेस्पेक्टिव्ह x ची, त्याचा डेरिव्हेटिव्ह tan चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला sec स्क्वेअर x मिळून जाईल इज इक्वल टू dt अपॉन dx. तर sec स्क्वेअर x इज इक्वल टू इनटू dx इज इक्वल टू dt आपल्याला ठेवता येतं. sec स्क्वेअर आणि dx च्या जागेवरती dt ठेवून द्यायचा आहे आणि tan च्या जागेवरती आपल्याला काय ठेवायचं आहे, इथं t ठेवून द्यायचा आहे. 0 to π/4 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्हीही आपल्याला कॅन्सल झाले पाहिजे. अप्पर लिमिट बी कॅन्सल झालं पाहिजे आणि लोअर लिमिट बी आपल्याला चेंज होणार आहे. कारण इथे व्हेरिएबल चेंज झालाय म्हणजे ते त्याचं लिमिट सुद्धा आपल्याला काय होणार आहे, चेंज होणार आहे. व्हेन जर x इज इक्वल टू π/4 घेतले आपण तर t इज इक्वल टू आपल्याला काय मिळून जाईल, t इज इक्वल टू tan π/4. tan π/4 ची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ती किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे t ची व्हॅल्यू 1 मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला व्हेन म्हणजे t ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल, 1. व्हेन x इज इक्वल टू जर 0 घेतला तर t इज इक्वल टू tan 0 येऊन जाईल आणि tan 0 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय मिळून जाईल, मग 0 मिळून जाईल. म्हणजे t इज इक्वल टू 0 आपल्याला ठेवता येईल. आता लिमिट इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट चेंज झालंय म्हणजे i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 येऊन जाईल. मग इथे आन्सर काय मिळेल, 1 plus t चा स्क्वेअर 1 plus t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज into dt. 1 plus t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज दोन्हीचं सेपरेट लिमिट मांडायला इथं काय हरकत नाहीये. इंटिग्रेशन 0 to 1 into dt प्लस इंटिग्रेशन 0 to 1 t स्क्वेअर into dt इज इक्वल टू 1 चे इंटिग्रेशन t मिळालं ब्रॅकेट क्लोज 0 to 1 प्लस याचे इंटिग्रेशन आपल्याला काय मिळालं, t चा क्यूब अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज 0 to 1 आणि 2 plus 1 आणि अपॉन 2 plus 1. म्हणजे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. t चा आपल्याला 1 minus 0 ब्रॅकेट क्लोज 1/3 बाहेर आला प्लस साइन देऊन प्लस 1/3 बाहेर आला इन ब्रॅकेट मध्ये 1 चा क्यूब मायनस 0 चा क्यूब ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1 प्लस 1/3 इंटू 1 चा क्यूब 1 आला मायनस 0 इज इक्वल टू 1 प्लस 1/3 आपल्याला आन्सर मिळाला इज इक्वल टू 4/3 आपल्याला पूर्ण आन्सर फायनल आन्सर मिळून जाईल. 3 1 जा 3 3 plus 1 4 4/3 आपल्याला इथं आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 11 नंबर एक्झाम्पल 0 to 1 इंटिग्रेशन 1 minus x upon 1 plus x into dx. हे एक्झाम्पल आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला इथं काय येऊन जाईल, इथं पुट करायचंय डायरेक्टली. पुट x इज इक्वल टू cos थीटा ठेवून द्यायचं आहे. त्याला डिफरन्शिएट करून घेतला आपण विथ रेस्पेक्टिव्ह थीटा c dx अपॉन थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा आपल्याला आन्सर मिळून जाईल. cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस साइन थीटा मिळून जाईल. हा थीटा इकडे जर नेला आपण
तर dx च्या जागेवरती आपल्याला मायनस साइन थिटा इंटू डी थिटा ठेवून द्यायचं आहे. देअरफॉर व्हेन x च्या जागेवरती आपण इथे आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे चेंज करून घ्यायचा आहे. सिन्स थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स x मिळून जाईल. तर व्हेन x इज इक्वल टू जर आपण 1 घेतले तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 म्हणजेच आपल्याला इथे 0 व्हॅल्यू मिळून जाईल. आणि व्हेन x इज इक्वल टू जर आपण काय ठेवले तर 0 ठेवले तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0 याची व्हॅल्यू आपल्याला पाय बाय 2 मिळून जाईल. मग पाय बाय 2 ठेवली तर i इज इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय 2 टू 0 इन रूट मध्ये काय आपल्याला इथे आन्सर दिलेला आहे 1 मायनस कॉस x म्हणजे 1 मायनस x म्हणजे 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा ठेवून द्यायचे अपॉन 1 प्लस कॉस थिटा ठेवून द्यायचं आहे इनटू डी थिटा dx ची व्हॅल्यू लिहायची आपल्याला मायनस साइन थिटा इनटू डी थिटा. आता याचं कन्वर्जन मायनस साइन डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचे किंवा नंतर घेऊ आपण. i इज इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय 2 टू 0 याला कन्वर्जन आपण जर केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल पहा 1 मायनस कॉस थिटा आपल्याला 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 लिहिता येईल अपॉन 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 पुन्हा बदल लिहिता येईल आपल्याला 1 प्लस कॉस थिटाला हा मायनस साइन थिटाला आपल्याला काय लिहायचंय इनटू मायनस 2 टाइम साइन थिटा अपॉन 2 इनटू कॉस थिटा अपॉन 2 आणि डी थिटा जसा तसा राहिला. त्याचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं पाय बाय 2 टू 0 2 कॅन्सल झाले आपल्याला मिळालं साइन थिटा अपॉन 2 अपॉन कॉस थिटा अपॉन 2 इनटू मायनस 2 इनटू साइन थिटा अपॉन 2 इनटू कॉस थिटा अपॉन 2 इनटू डी थिटा. हा कॉस थिटा अपॉन 2 हा कॉस थिटा अपॉन 2 कॅन्सल झाले. मग मायनस 2 हा इंटिग्रेशनच्या बाहेर गेला इनटू मायनस 2 नाही फक्त 2 बाहेर आला मायनस आला पाय बाय 2 काय करायचंय तर 0 लिहायचे आणि 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 मिळून जाईल इनटू डी थिटा. साइन स्क्वेअरचं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही त्याला परत कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 आपल्याला इथे लक्षात आलंय की 1 मायनस कॉस थिटाला आपण साइन स्क्वेअर लिहू शकतो तर साइन स्क्वेअरला आपल्याला 1 मायनस कॉस थिटा लिहायला 2 टाइम साइन स्क्वेअर थिटाला आपल्याला कन्वर्ट करता येईल मायनस इंटिग्रेशन पाय बाय 2 टू 0 1 मायनस कॉस थिटा आपल्याला मांडता येईल ब्रॅकेट क्लोज इनटू डी थिटा. आता याला दोन्हीचं इंटिग्रेशन सेपरेट मांडायचंय मायनस 1 इन कर्ली ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन किती पाय बाय 2 टू 0 1 इनटू डी थिटा मायनस इंटिग्रेशन 0 पाय बाय 2 टू 0 कॉस थिटा इनटू डी थिटा कर्ली ब्रॅकेट क्लोज. इंटिग्रेशन काढायचंय मायनस इन कर्ली ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1 चा थिटा येऊन जाईल 0 पाय बाय 2 टू 0 मायनस याचं इंटिग्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉसचं काय मिळून जाईल आपल्याला साइन थिटा मिळून जाईल ब्रॅकेट क्लोज पाय बाय 2 टू किती 0. कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे कर्ली ब्रॅकेट क्लोज मायनस कर्ली ब्रॅकेट मध्ये काय होऊन जाईल 0 मायनस पाय बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज मायनस साइन 0 मायनस साइन पाय बाय 2 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज याचा आपल्याला कर्ली ब्रॅकेट सुद्धा क्लोज झाला इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट मध्ये मायनस पाय बाय 2 इथे येऊन जाईल मायनस त्याचं काय येऊन जाईल मायनस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 येऊन जाईल साइन 0 मायनस काय येऊन जाईल इकडं 1 ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू मायनस मायनस प्लस पाय बाय 2 मायनस मायनस प्लस मायनस होऊन जाईल. मायनसने परत मल्टिपल करून घेतलं तर पाय बाय 2 मायनस 1 हे आपल्याला फायनल आन्सर तिथं मिळून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. त्यानंतर 12 नंबरचं एक्झाम्पल क्वेश्चन सेकंड मधला 0 टू पाय sin क्यूब x 1 प्लस 2 cos x 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे.
इथं आता साइन स्क्वेअर जो आहे साइन क्यूब दिलेला आहे त्याला साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. हा 1 प्लस 2 cos x जसा तसा राहिला 1 प्लस cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर जसा तसा राहिला आणि यातला एक साइन काय करायचा आहे नंतर लिहायचा आहे sin x into dx. आता हा साइन स्क्वेअर ला cos मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. इंटिग्रेशन 0 टू पाय sin स्क्वेअर ला 1 मायनस cos x लिहायचं आहे. cos स्क्वेअर x लिहून टाकायचं आहे. ब्रॅकेट क्लोज 1 मायनस cos स्क्वेअर लिहायचं आहे. इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2 cos x ब्रॅकेट क्लोज इनटू 1 प्लस cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा sin x जसा तसा राहिला इनटू dx. आता इथे व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. पुट cos x इज इक्वल टू आपल्याला ठेवून द्यायचं आहे t. cos x चं डेरिव्हेटिव्ह जर आपण काढलं तर cos चं डेरिव्हेटिव्ह काय मिळून जाईल आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. cos चं डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल मायनस sin x इज इक्वल टू dt अपॉन dx. तर sin x into dx इज इक्वल टू मायनस 1 ठेवून द्यायचं मायनस dt ठेवून द्यायचं आहे. पुन्हा जागेवरती sin x into dx च्या जागेवरती मायनस dt आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि व्हेन x इज इक्वल टू आपल्याला काय दिलेला आहे जर पाय असेल तर t इज इक्वल टू cos पाय ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल cos पाय ची व्हॅल्यू -1 मिळून जाईल. आणि x इज इक्वल टू जर काय असेल 0 असेल तर t ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल cos 0 इज इक्वल टू +1 मिळून जाईल. त्याचे इंटिग्रेशन आपल्याला 0 टू 1 काढता येईल. मग इंटिग्रेशन ब्रॅकेट क्लोज I इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये किती येऊन जाईल मग इथं +1 टू -1 +1 टू -1 आपल्याला मिळून जाईल +1 टू -1. त्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. sin 1 मायनस cos स्क्वेअर म्हणजे इथं होऊन जाईल 1 मायनस t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 1 प्लस 2 टाइम t 1 प्लस 2 टाइम t ब्रॅकेट क्लोज आणि 1 प्लस cos 1 प्लस t ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू dt आपल्याला इथं आन्सर मिळून जाईल -dt. आता यांच्यामध्ये आपल्याला विस्तार आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. याचा मल्टिपल आपल्याला करून घ्यायचा आहे. अपन पाहू एक मिनिट. तर पा 1 मायनस पा I इज इक्वल टू 1 टू -1 1 मायनस t स्क्वेअर 1 प्लस 2t आणि 1 प्लस t ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा विस्तार आता आपल्याला करायचा आहे. मायनस साइन डायरेक्ट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेतलं. इंटिग्रेशन 1 टू -1 इन ब्रॅकेट मध्ये यांच्या दोन्हीचं मल्टिपल करून घ्यायचं आहे. 1 प्लस 2t मायनस t चा स्क्वेअर मायनस 2 टाइम t चा क्यूब ब्रॅकेट क्लोज आला. त्याच्यानंतर याचा विस्तार करायचा आहे. 1 प्लस 2t प्लस t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dt. आता परत यांचं मल्टिपल आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. प्रत्येकाचं मल्टिपल आपल्याला करून घ्यायचं आहे. इज इक्वल टू मायनस इंटू 1 टू +1 -1 +1 टू -1 या दोन्हीचं मल्टिपल एकमेकाला करून घ्यायचं आहे. आधी 1 ने जर मल्टिपल केला आपण त्या दोन्हीचं मल्टिपल आपण जर 1 ने केलं तर कॅल्क्युलेशन आपल्याला काय मिळून जाईल पहा. कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1 ने 1 ला मल्टिपल केलं 1 आलं. 1 ने 2t ला मल्टिपल केलं +2t आले. त्यानंतर 1 ने t स्क्वेअर ला मल्टिपल केलं +t स्क्वेअर आले. त्यानंतर 2t ने 1 ला मल्टिपल केलं +2t आले. 2t ने 2t ला मल्टिपल केलं +4t आले. 2t ने काय करायचं आपल्याला परत t स्क्वेअर ला मल्टिपल केलं +2t चा क्यूब मिळाला. त्यानंतर -t स्क्वेअर ने 1 ला मल्टिपल केलं आपण तर -t चा स्क्वेअर आपल्याला मिळाला. मायनस 2 टाइम t चा क्यूब आला. त्याच्यानंतर मायनस प्लस मायनस काय t चा 4 पॉवर येऊन जाईल. त्यानंतर -2t चा क्यूब ने मल्टिपल केलं तर -2t चा क्यूब आला. त्यानंतर -4 टाइम t चा 4 पॉवर येऊन जाईल आणि
मायनस किती येऊन जाईल इथं 2 इंटू टी चा 5 पॉवर मिळून जाईल ब्रॅकेट क्लोज इंटू dt इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन प्लस 1 टू मायनस 1 इन ब्रॅकेट मध्ये. आता इथं कॉन्स्टंट जो आहे जसा तसा ठेवायचा. इथं कॉन्स्टंट किती येईल 1 येऊन जाईल. हा 2t आणि हा 2t हा 2t आणि हा 2t चा t चा स्क्वेअर आहे. हा 2t प्लस 4t चा स्क्वेअर 4t मिळाले आपल्याला. हा t स्क्वेअर हा 4t स्क्वेअर 5t स्क्वेअर त्यातून मायनस केले म्हणजे इथे किती राहिले हा मायनस टी स्क्वेअर कॅन्सल झाले. मग आपल्याला इथे काय मिळून जाईल 4t प्लस 4t चा स्क्वेअर मिळून जाईल प्लस 4t चा स्क्वेअर. त्याच्यानंतर हा 4t चा स्क्वेअर आपल्याला मिळेल तर मायनस 2t चा क्यूब मायनस 2t चा क्यूब आणि हा प्लस 2t चा क्यूब हे दोन्ही कॅन्सल झाले तर मायनस 2t चा क्यूब मिळाला. हा मायनस 4t चा स्क्वेअर आणि हा 4t चा स्क्वेअर याच्यातून घेतला मायनस 3 टाइम t चा 4 पॉवर आला आणि शेवट मायनस 2t चा 5 पॉवर ब्रॅकेट क्लोज इंटू dt. आता यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. फोर 4t चा स्क्वेअर मायनस 2t चा क्यूब मायनस 5t चा 4 पॉवर मायनस 5t चा स्क्वेअर आला 1 प्लस 4t. यांचं आता प्रत्येकाचं आता इंटिग्रेशन आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर प्रत्येकाचं इंटिग्रेशन जर आपण काढून घेतलं तर काय मिळून जाईल पहा इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन 1 टू मायनस 1 इन ब्रॅकेट मध्ये इथं t येऊन जाईल प्लस 4 इंटू टी चा स्क्वेअर अपॉन 2 मिळून जाईल प्लस 4 टी चा क्यूब अपॉन 3 मिळून जाईल मायनस 2 टी चा क्यूब 4 अपॉन 4 मिळून जाईल मायनस 5 टी चा 5 अपॉन 5 मिळून जाईल मायनस 2 इंटू टी चा 6 पॉवर अपॉन 6 मिळून जाईल ब्रॅकेट क्लोज इंटू इथं आपल्याला इंटिग्रेशन टाकायची गरज नाही मायनस साइन तर मायनस काय येऊन जाईल प्लस 1 टू मायनस 1. आता एकदा प्लस ठेवायचे एकदा मायनस ठेवून द्यायचे. मायनस साइन आपल्याला इथं बाहेर आपण ठेवून दिलं मायनस इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंपल ब्रॅकेट टाकायचा आहे. इथे येऊन जाईल पहा 1 मायनस 1 आधी येईल मायनस 1 प्लस 2 1 जा 2 2 2 जा 4 आले इथं मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू मायनस 1 चा क्यूब अपॉन 3 मायनस 2 2 ने आपल्याला इथं काय येऊन जाईल 2 2 जा 4 2 येऊन जाईल मायनस 1 चा 4 पॉवर अपॉन 2 मायनस 5 5 कॅन्सल झाले मायनस 1 चा 5 पॉवर मायनस 2 चा इथे कॅन्सल झाला आपण तर इथे 3 येऊन जाईल म्हणजे इथे मायनस 1 चा 6 पॉवर अपॉन 3 ब्रॅकेट सिंपल ब्रॅकेट क्लोज मायनस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला प्लस 1 ठेवून द्यायचे प्लस 1 ठेवले तर 1 प्लस इथे काय येऊन जाईल 2 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 चा क्यूब अपॉन 3 मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 चा 4 पॉवर मायनस 1 चा 5 पॉवर मायनस
1 चा 6 पॉवर अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. मायनस इन ब्रॅकेट मध्ये जर कॅल्क्युलेशन आपण जर करून घेतलं तर काय येऊन जाईल पहा कॅल्क्युलेशन सर्व. इथे येऊन जाईल पहा -1 प्लस 2 प्लस मायनस होऊन जाईल -1 चा क्यूब केला तर -1 इन 4 म्हणजे 4/3 मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे 1/2 मायनस मायनस प्लस 1 येऊन जाईल आणि इकडे येऊन जाईल प्लस मायनस 1/3 ब्रॅकेट क्लोज सिंपल ब्रॅकेट मायनस इन ब्रॅकेट मध्ये इथं सुद्धा काय येऊन जाईल पहा 1 प्लस 2 प्लस 4/3 मायनस 1/2 मायनस 1 आणि प्लस मायनस 1/3 ब्रॅकेट क्लोज. आता याचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. हे मायनस साइन जसे तसे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हा -1 हा +1 कॅन्सल झाला 2 त्यानंतर हा -4/3 आणि हा -1/3 या दोन्हीचे ऍडिशन म्हणजे -5/3 आणि हा -1/2 जसा तसा राहिला. मायनस साइन डिस्ट्रीब्यूट तिकडे आपल्याला सिंपल ब्रॅकेट क्लोज मायनस इथं मायनस साइन द्यायचं आहे इन ब्रॅकेट मध्ये हा +1 -1 कॅन्सल झाला +2 राहिले +2 त्याच्यानंतर हा 4/3 प्लस आणि तो -1 4/3 किती झाले प्लस आणि मायनस किती होऊन जाते इथं +3/3 आणि -1/2 ब्रॅकेट क्लोज. ते मायनस साइन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं याचं. तर मायनस साइन डिस्ट्रीब्यूट केलं आपल्याला तर आन्सर काय मिळून जाईल पहा. मायनस साइन डिस्ट्रीब्यूट केला आपण हा मायनस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हा 2 - 5/3 जसा तसा राहिला 2 - 5/3 -1/2 प्लस -2 त्यानंतर प्लस -3/3 आणि मायनसचं +1/2 येऊन जाईल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा -1/2 प्लस 1/2 कॅन्सल झाला हा +2 -2 कॅन्सल झाला मायनस इन ब्रॅकेट मध्ये -5/3 आणि हा इथं प्लस होऊन जाईल -8/3 आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्यानंतर 13 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे 0 to π/2 sin 2x into tan inverse sin x into dx. I is equal to integration 0 to π/2. हा tan inverse sin x आधी घेऊ आपण आणि sin 2x ला आपल्याला 2 टाइम sin x into cos x लेता आहे into dx. sin x च्या जागेवर sin चे डेरिव्हेटिव्ह cos आहे म्हणजे त्याला याचे पुट sin x is equal to t ठेवून द्यायचा आहे. त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह कुणाशी x ची. sin चे डेरिव्हेटिव्ह काय मिळून जाईल आपल्याला cos x is equal to dt upon dx. तर cos x into dx च्या जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे dt. माहित आहे फ्रेंड आपल्याला काय दिलं आहे तर x is equal to आपण काय घेतला x is equal to आपण जर इथं π/2 ठेवले तर t is equal to sin π/2 म्हणजे आपल्याला इथे मिळून जाईल 1 आणि x is equal to जर आपण 0 घेतले तर t is equal to sin 0 तर इथे व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला किती 0 म्हणजे I is equal to integration 0 to 1 tan inverse t into 2t into dt. आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन रूल आपल्याला वापरायचा आहे. tan इनवर्स t ला फर्स्ट फंक्शन गृहीत धरायचं आहे आणि t ला सेकंड फंक्शन. इथं आपल्याला आन्सर मिळून जाईल. पहिला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं आहे tan इनवर्स t इन ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन मध्ये 2t into dt ब्रॅकेट क्लोज 0 to 1 मायनस साइन इंटिग्रेशन 0 to 1
डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टॅन इनव्हर्स कशाचं t चं अपॉन dt इनटू इंटिग्रेशन काढायचंय 2t चं ब्रॅकेट क्लोज इथे लिहायचंय dt ब्रॅकेट क्लोज इनटू dt कॅल्क्युलेशन करून घ्यायचं इज इक्वल टू इन ब्रॅकेट मध्ये टॅन इनव्हर्स t इनटू याचा आपल्याला काय मिळून जाईल 2t म्हणजे इथे येऊन जाईल 2t चा स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 इन ब्रॅकेट मध्ये त्याचे इंटिग्रेशन इन 1 अपॉन 1 प्लस t चा स्क्वेअर येऊन जाईल आणि 2t चा डिफरन्स 2 टाइम t चा स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज इनटू dt हे 2 कॅन्सल झाले इज इक्वल टू 2 कॅन्सल झाले इथे tan इनवर्स t इनटू t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 0 to 1 मायनस इंटिग्रेशन मध्ये 0 to 1 t चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस t चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dt आता एकदा -1 घ्यायचे एकदा +1 घेऊन टाकायचे मग एकदा -1 एकदा +1 घेतले आपण तर पहा इथे आपल्याला व्हॅल्यू लिहून टाकायची tan इनवर्स 1 into 1 चा स्क्वेअर मायनस tan इनवर्स 0 into 0 ब्रॅकेट क्लोज मायनस इंटिग्रेशन 0 to 1 एकदा काय करायचं आपल्याला इथं t स्क्वेअर प्लस 1 ऍड करायचे 1 ऍड करायचे आणि 1 सबट्रॅक्ट करून घ्यायचे अपॉन 1 प्लस t चा स्क्वेअर into dt मायनस साइन डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे आणि 1 प्लस टी स्क्वेअर ने सेपरेट डिवाइड करायचं इज इक्वल टू π/4 into 1 हे पूर्ण 0 होऊन जाईल मायनस इंटिग्रेशन 0 to 1 प्लस टी चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी चा स्क्वेअर मायनस इंटू dt मायनस प्लस इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन 1 प्लस टी चा स्क्वेअर आला इंटू dt इथे कॅल्क्युलेशन आपल्याला मिळून जाईल π/4 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 into dt प्लस इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन 1 प्लस t चा स्क्वेअर into dt याचं इंटिग्रेशन काढून घ्यायचं आहे हा π/4 आला मायनस इन ब्रॅकेट मध्ये 1 चं इंटिग्रेशन आपल्याला t मिळून जाईल 0 to 1 प्लस याचं इंटिग्रेशन आपल्याला मिळून जाईल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स t ब्रॅकेट क्लोज 0 to 1 into 0 to 1 ठेवून द्यायचे मग इज इक्वल टू π/4 मायनस 1 मायनस 0 ब्रॅकेट क्लोज प्लस याचं इंटिग्रेशन काढायचं आहे tan इनवर्स 1 मायनस tan इनवर्स 0 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू π/4 मायनस 1 येऊन जाईल इथं प्लस इन ब्रॅकेट मध्ये π/4 मायनस 0 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू π/4 मायनस 1 प्लस π/4 या दोन्हीचे कॅल्क्युलेशन केलं तर 2π/4 मायनस 1 इज इक्वल टू π/2 मायनस 1 हे आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल अशाच प्रकारे सॉल्व्ह करा पण नेक्स्ट क्वेश्चन आपण थर्ड क्वेश्चन आपण पाहू नेक्स्ट पिरियड में